नमस्कार ऑफिसर मित्रांनो, पोलीस भरती ग्राउंड नेमकं सत्यता काय आहे? काही विद्यार्थी मित्र संभ्रमात आहेत की ग्राउंडला स्थगिती दिलेली आहे. आपण काल पण एक व्हिडिओ बनवला होता मित्रांनो. ऑल ओव्हर द महाराष्ट्र राज्यामधलं ग्राउंडला स्थगिती आहे का? ग्राउंड नेमकं पुढे होणार आहे का? आहे त्याच डेटला काही जिल्ह्यांचे परिपत्रक जाहीर झाले आहेत, त्याच वेळेला त्यांचं ग्राउंड होणार आहे का? तर सविस्तर माहिती घेऊया. आता बघा, एका जिल्ह्याचं फक्त स्पेसिफिक सांगितलं होतं एक बाईट घेऊन एसपी साहेबांनी, ते म्हणजे आपलं जे बीड आहे मित्रांनो, बीड जिल्हा. बीड जिल्ह्यामध्ये काय सांगितलं होतं? बीड जिल्ह्याचे जे एसपी साहेब आहेत त्यांनी सांगितलं होतं की पोलीस भरती ग्राउंड, जे की आपल्याला डेट आलेलं होतं 20 जानेवारी पासून जिल्ह्याचे परिपत्रक प्रत्येक जिल्ह्याचे त्या डेटनुसार त्यांच्या शेड्यूलनुसार प्रसिद्ध होणार होते. परंतु जे बीड जिल्ह्याचे एसपी साहेब त्यांनी एक बाईट घेतली होती, त्याच्यामध्ये सांगितलं होतं की 20 जानेवारीला बीड जिल्ह्यात जे होणारे ग्राउंड ते पुढे स्थगिती केलेलं आहे काही कारणानिमित्त. त्याच्यामध्ये स्थानिक स्वराज्याच्या संस्थाच्या निवडणुका, त्याचे निकाल आणि पोलीस प्रशासनावर येणारा कामकाजाचा बोजा, यामुळे एसपी साहेबांनी सांगितलं होतं की इथे ग्राउंडला स्थगिती देणार आहे. असा अजून कुठलाही ऑफिशियली जी आर आलेला नाही किंवा नोटीस आलेली नाहीये. आता प्रश्न असा पडतो विद्यार्थी मित्रांना, आता लक्षात घ्या मित्रांनो, की पोलीस भरती ग्राउंड ह्याला जी स्थगिती दिलेली आहे, स्थगिती सध्याची ती फक्त एका जिल्ह्यापुरती मर्यादित आहे. मग आता प्रश्न असा आहे की महाराष्ट्र राज्यातल्या सर्व जिल्ह्याला हा नियम लागू होतो का? जी की एसपी साहेबांनी बाईट दिली होती, तो नियम महाराष्ट्र राज्यातल्या सर्व जिल्ह्यांसाठी लागू आहे का? म्हणजे काय, सर्व जिल्ह्यासाठी लागू आहे का? ठीक आहे, हा एक प्रश्न आहे. दुसरा प्रश्न आहे, आता समजा बीड जिल्ह्याच्या एसपी साहेबांनी जी बाईट दिली त्याच्यामध्ये ती सर्वत्र लागू होणार का? सर्वत्र राज्यभर लागू होणार का? राज्यभर. तर मित्रांनो लक्षात घ्या, कुठलाही जिल्हा असू द्या किंवा शहर असू द्या, त्याच्यामध्ये एसपी जे असतात त्यांना फक्त एका जिल्ह्याच त्यांच्या मर्यादेमध्ये असतं. म्हणजे त्यांनी जे बाईट किंवा त्यांनी जे परिपत्रक काढले ते फक्त ते एसपी जिथे कार्यरत आहेत तेथील जिल्ह्यापुरतेच मर्यादित असते, म्हणजे एका जिल्ह्यापुरतेच मर्यादित असतं मित्रांनो. ठीक आहे. मग आता दुसरा प्रश्न असा पडतो की जर पोलीस भरती ग्राउंडची जर स्थगिती दिलेली असेल तर ते कोणाला नेमका अधिकार आहे स्थगिती देण्याचा किंवा काही काळापुरता अनिश्चित करण्याचा किंवा ग्राउंडच्या डेट्स पुढे ढकलण्याचा? तर हा सर्व लेवलला जाऊन पोलीस महासंचालक महाराष्ट्र राज्याचे जे आहेत मित्रांनो, पूर्णतः अधिकार त्यांच्याकडे असतो मित्रांनो, ना की कुठल्याही जिल्ह्याचे एसपी किंवा बाकीचे पोलीस अधिकारी यांना कोणालाही अधिकार नसतो ग्राउंडला स्थगिती किंवा पुढे ढकलण्यासाठी. सगळ्या महाराष्ट्र राज्याचं म्हणत आहे. हा, इथे स्पेसिफिक जिल्ह्याचं एसपी ला अधिकार असतो परिपत्रक काढून, काही कारणानिमित्त किंवा काही कामकाजाचा बोजा असू शकतो त्यावेळेस परिपत्रक काढून थोड्या वेळा पुरता, थोड्या कालावधी पुरता ते पुढे ढकलू शकतात. परंतु संपूर्ण राज्याचे जर स्थगिती आणायची म्हणले ग्राउंडला तर ते पोलीस महासंचालक जे असतात महाराष्ट्र राज्याचे, त्यांना हा अधिकार पूर्णपणे असतो मित्रांनो. म्हणून आता इथं कन्फ्युज व्हायचं नाही. बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी काय केलंय, आता सोशल मीडियावर बऱ्याच अफवा आहेत किंवा काही सत्य गोष्टी आहेत की एका जिल्ह्याचं ग्राउंड पुढे गेलं म्हणजे सर्व जिल्ह्याला ते लागू झालं का? आता लक्षात घ्या मित्रांनो, मागे गडचिरोली शहर, आता मुंबई, त्याच्यानंतर वेगवेगळ्या शहराचे जिल्ह्याचे ग्राउंडचे परिपत्रक सुद्धा जाहीर झाले. त्याच्यामध्ये तुमचा वेळ जाहीर झालेला आहे. त्याच्यानंतर एका बॅचला, एका लॉटमध्ये किती विद्यार्थी मित्र मेल फिमेल घेणार आहे, तर त्याच्यानंतर कॅटेगरीनुसार कोण असणार आहे, स्पोर्ट्समॅन, माजी सैनिक किंवा जनरल, असं सगळं डिटेल्स परिपत्रक सुद्धा जाहीर झालेलं आहे. म्हणून शक्यता जी आपल्याला तारीख भेटलेल्या होत्या 20 जानेवारीला आणि त्याच्या नंतरच्या जे शेड्यूल तारखा होत्या त्यानुसार जे ग्राउंड होणार आहेत ते 100% होण्याचे, म्हणजे 99% होण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो. म्हणून कोणीही असा संभ्रम नको पडायला, कोणालाही एक डिमोटिवेट व्हायला नाही पाहिजे की बाबा आता ग्राउंड पुढे गेले मग आपण थोडस फिजिकलला किंवा एक्झामला किंवा लेखी परीक्षेची जी तयारी आहे त्याला थोडं लूज पडाल किंवा अजून डिमोटिवेट निगेटिव्ह विचार तुमच्या मनामध्ये यायला नकोत मित्रांनो. चान्सेस आहेत की तुमचे ग्राउंड जे आहे ते 20 जानेवारी पासूनच सुरू होण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो. आणि ही माहिती भेटलेल्या सगळ्या
एक कालच्या आणि आजच्या सगळ्या शासकीय विभागाकडून एक चौकशी करून आणि सगळा सविस्तर डेटा काढून एक जेन्युइन माहिती आहे मित्रांनो. कारण की ते काय होतं, फक्त एका एसटी जिल्ह्याचे एसटी असतात त्यांनी परिपत्रक हे सगळ्या राज्यासाठी लागू नसतं. हा, जर पोलीस महासंचालकांनी जर हे परिपत्रक काढलं असतं, सगळ्या राज्यातील ग्राउंड जे होणार आहे त्यांना स्थगिती दिली जाणार आहे किंवा त्याच्या तारखा पुढे ढकलल्या जाणार आहे. तर हे जर पोलीस महासंचालनाकडून जर आलं असेल ऑफिशियल त्याचं परिपत्रक किंवा काही नोटीस, तर आपण कन्सिडर करायला काहीच हरकत नाही मित्रांनो. परंतु हे स्पेसिफिक जिल्ह्याची एक बाईट होती, त्याच्यामुळे सर्वत्र गोंधळ उडालेला आहे. म्हणून तुमचं ग्राउंड आहे 20 जानेवारी पासून ज्या जिल्ह्यांचे वेळापत्रक आलेलं आहे शेड्यूल नुसार त्यांचे होण्याची चान्सेस आहेत. हा, इथे आता पुढे चालून उद्या याच्यामध्ये काही चेंज होईल का नाही ते आपल्याला नाही सांगता येणार मित्रांनो. जर झाला तर तसं लगेच तुम्हाला सविस्तर आणि अॅक्युरेट माहिती तुमच्यापर्यंत पोहोचण्यात येईल मित्रांनो. परंतु कोणीही डिमोटिवेट न खचता जोरदार तयारी करायची आहे. याच्यामध्ये प्लस पॉईंट काय असणार आहे मित्रांनो, या गोष्टीवर जास्त तुम्ही फोकस करायचंच नाही की ग्राउंड पुढे गेलेले की पुढे गेले, हॉल तिकीट पुढे येणार किंवा मागे येणार. हॉल तिकीट पण सुद्धा तुमचे येणार, 100% हॉल तिकीट येणार, तुमचं ग्राउंड पर होणार. मग फरक असतो फक्त 4-8 दिवसाचा किंवा 15 दिवसाचा. त्याच्यावर जास्त कॉन्सन्ट्रेशन, तुमची पॉझिटिव्ह एनर्जी बिलकुल वेस्ट करायची नाही. तुमचं फोकस फक्त तुमचं ग्राउंडवर या पिरियड मध्ये 3-4 मार्क अजून कसे स्कोर करता येतील याच्यावर फोकस असलं पाहिजे. लेखीचे सराव पेपर तुम्ही सोडवण्यात जास्त फोकस असलं पाहिजे आणि तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जीने तुम्ही पूर्ण तयारीनिशी या गोष्टीवर तुमचा फोकस असला पाहिजे मित्रांनो. म्हणून ह्या व्हिडिओमध्ये एकच सांगायचं होतं की कोणी कन्फ्युज होऊ नका. हे पोलीस महासंचालक साहेब जे आहेत त्यांच्याकडून कुठलाही GR नाही किंवा ऑफिशियल परिपत्रक अजूनपर्यंत आलेलं नाही. फक्त एका जिल्ह्यापुरती बाईट होती, एवढंच या व्हिडिओची समरी आहे. म्हणून कन्फ्युज होऊ नका, तुमच्या टार्गेटवर फोकस राहा. फोकस तुमचा फक्त एक्झाम आणि फिजिकल वरच असला पाहिजे मित्रांनो. म्हणून बिलकुल घाबरायचं नाही, कन्फ्युज व्हायचं नाही, जोरदार तयारी करायची आहे मित्रांनो. ठीक आहे. आणि हा व्हिडिओ जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, कारण त्यांना सगळं त्यांचं कन्फ्युजन ह्या व्हिडिओतूनच दूर होणार आहे मित्रांनो. म्हणून त्यांचं फोकस, त्यांचं जे गोल आहे ते वर्दीसाठी असणार आहे. म्हणून जास्तीत जास्त शेअर करायचं आहे. तुमचं काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, तर 100% मी देणार मित्रांनो. तर भेटूया नवीन अपडेट सोबत, नवीन कन्सेप्ट सोबत. तोपर्यंत जय हिंद, बाय बाय, धन्यवाद आणि राम राम ऑफिसर्स.